कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं. पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली. उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा. कार्ट काय काम करतं याचा आधी रिपोर्ट बघा. मुलाशी काय भिडताय, बापाशी भिडा. शिंदेंचं ठाकरेंना थेट आव्हान. तर एक होती दाढी म्हणत उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी. महाविकास आघाडीवरही हा निशाणा. तुम्ही हिऱ्याच्या पोटी आलेला ढेकूण आहात का, ज्याला मोदी सारखे चिरडत आहेत. संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार. हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी. इंदापूरमध्ये उद्या पवारांची जाहीर सभा. पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरूच राहणार. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उद्या पुण्यात पवारांना भेटणार, तर 10 तारखेला मुंबई दौरा. राजकारणात कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही. अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल. नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान. शिंदे गट सोडून नीलम गोऱ्हे परत येत असतील किंवा सीबीआय ईडीमुळे एखादा नेता तिकडे जात असेल. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी. साहित्य परिषदेकडून घोषणा. यंदाचं 98वं संमेलन राजधानी दिल्लीत पार पडणार. महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवला. सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली आहे सामनावीर. सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता, तर अभिजित सावंत ठरला उपविजेता. बिग बॉस मराठीतर्फे सूरज चव्हाणला 14,60,000 पारितोषिक.